नमस्कार। मराठवाडा आणि विदर्भासह राज्यातील काही भागात 5 ते 6 दिवस पाऊस आणि गारपीट झाली। त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तसेच पुढील 5 दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे। आज मंगळवारी मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सांगली, सोलापूर याशिवाय कोकणातील रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। तर गुरुवारी सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी विजासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। शुक्रवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असा या अंदाज आहे। तर शनिवारी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते आजचे हवामान अंदाज बातमीपत्र। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी। धन्यवाद।